घरी अचानक पाहुणे आले आणि पटकन स्वयंपाक तर करायचा मग हे कुकरमधली वांग्याची भाजी ट्राय करा ना, एकदम झटपट, एकदम लवकर आणि एकदम भारी लागणार. सोयरे तुम्हाला विचारणारच की हे भाजी तुम्ही कशी केली म्हणून. काय करायचं, कुकर घ्यायचं, तेल टाकायचं, तेल कडक गरम होऊ द्यायचं, लगेच मध्ये मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की लगेच मध्ये लसूण टाकायचा, लगेच ते लसूण हलवून घ्यायचं थोडासा. त्याच्यामध्ये टाकायचं थोडासा कढीपत्ता चरकून चरका आला की लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा थोडा जास्त घ्यायचा, मी 2 ते 3 मिडियम आकाराचे कांदे बारीक बारीक कट करून घेतल्यात ते टाकायचे मध्ये लगेच. ते टाकून चांगलं मस्त हलवून घ्यायचं. कांदा थोडा परताला की लगेच मध्ये 1 टोमॅटो टाकायचा. मी छोट्या आकाराचा एकच टोमॅटो घेतलायचा, मोठा असेल तर अर्धाच टोमॅटो टाका. टोमॅटोच्यामध्ये जास्त छान पण तसा नाही लागत. तर मस्त सगळं हे असं फ्राय करून घेतलं कांदा वगैरे की लगेच त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर टाकून मस्त असं हलवून घ्यायचं. लगेच त्याच्यामध्ये टाकायचे 2 ते 3 चमच हिरवा अंबारी मसाला, 1 चमच आपलं घरचं वाटण जास्त ते वाटण आणि मीठ टाकायचं बघा चवीनुसार. दुसरं जास्त काहीच टाकायचं नाही आपल्याला मसाले वगैरे याच्यामध्ये. लगेच आणखीन कोथिंबीर टाकायची, वांगे टाकायचे, असे काप करून घेतलेत बघा मधामधून मी 4 फाके त्याच्या मस्त करून घेतल्यात. चांगला मसाल्यामध्ये खाली वरी करायचे वांगे, लगेच पाणी टाकायचं मध्ये, त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं 2 ते 3 चमच आणि नंतर मध्ये ना पाणी टाकून घ्यायचं बघा. आणि पाणी टाकलं का एकदम हलवायचं, चांगलं ढवळायचं, म्हणजे मसाला पूर्ण त्या पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. लगेच झाकण लावून घ्यायचं, 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या वरतून. मग शिट्ट्या झाल्या की वाफ जाऊ द्यायची, मस्त कोथिंबीर टाकायची आणि भाजी एकदम सर्व करायची. एकदम भारी लागते बघा भाजी.